दिवसाची सुरुवात भगवंतापासून केलेली। नमस्कार सर्वांना। आता माझ्यासारखं पहाटे लवकर कोण उठतं तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा। आता कोणाला पहाटे उठायला आवडतं तर कोणाला काही आवडत नाही। आता सकाळी आज इकडे माझी मॉर्निंग तर छान झाली, पण आज माझ्याकडे हवं नाही। आता मी तर लवकर उठली, पण माझ्यासोबत यांना सुद्धा आज मी लवकर उठवली। आज कामाला उशीर नाही झालं पाहिजे, आज कामं आपले फास्टली झाले पाहिजेत। आता इकडे जोत वगैरे लावून झाली, पण आज घरी हवं नाही म्हणून मी सुद्धा केस वॉश केली होती। आणि आता हवनीचे जे कपडे होते यांनी धुवून वाळत घातले की लवकर वाढले पाहिजे म्हणून आता आम्हाला निघायचं होतं फिरायला जायला। छान इकडे पाणी घेतलं, आता उत्कर्षनी तयारी केली ग्राउंडवर जायला आणि आम्ही सुद्धा फिरायला जासाठी निघालच होतं। तर इकडे पावसाने आपली एंट्री केली। आता उत्कर्षही जाणं नाही झालं आणि आमचंही नाही झालं, त्यामुळे छान मस्त इकडे आधी कडक चहा ठेवली। म्हटलं आधी चहा घेते आणि मग लागते मी माझ्या कामाला। आता इकडे चुना घेतली आणि या कामाची मी सुरुवात केली। आता हवन कुंड होता, हा चुन्याने छान सारवून घेतली आणि मग इकडे मी साडी घातली। म्हटलं वेळ अशी फास्ट जातो ना की वेळेचं काही समजतच नाही। आणि इकडे दारापुढे छान रांगोळी घातली, कारण सकाळी माझ्याकडे एवढी वेळ राहत नाही म्हणून मी ते रांगोळी वगैरे लेटच घालते। आता इकडे हवनीची तयारी झाली आणि मला ही झारी घासायला एवढा कंटाळा येतो, कारण हाताला पितांबरी वगैरे लागली की हात एवढे रफ होतात की काय तर माहित नाही, पण माझ्या हाताला काही ती पितांबरी वगैरे सूट काही होत नाही। मग लागली मी माझ्या या कामाला। आता मला प्रसाद बनवून घ्यायची होती। इकडे दही, दूध, साखर आणि तूप घेतली आणि मग झाली आमच्या हवनीला छान अशी सुरुवात। आणि खरंच सकाळी पहाटे उठलं तर एवढं दिवस आनंदामध्ये जातो की भरपूर। इकडे आमचं हवन कार्य तर छान पार पडलं, सर्वांनी प्रसाद घेतली, चहा घेतला आणि मग सर्व गेले घरी। पण लागली मी माझ्या कामाकडे। सर्वात आधी तर जे काही माझे कामं उरलेले होते किचन मधले ते आवरून घेतली, भांडे घासून घेतली, किचन क्लीन केली। आणि आता आद्या आणि उत्कर्षची ट्युशन होती म्हणून आद्याला उत्कर्षला ट्युशनला सोडून आली आणि मग त्याच्यानंतर थोडा वेळ आराम केला आणि आणखी उठून मी माझ्या कामाला लागली। म्हटलं आज दिवसभर आपल्याला कामं होणार आहेत। आता इकडे कस्टमर आले होते शॉपमध्ये म्हणून मी खाली उतरली आणि पानं पण आले होते म्हणून म्हटलं चला आज वडी करायची आहे म्हणून आपण पानच काटून घेऊ। आता इकडे खाली आल्यानंतर थोडेसे काढले बघितली, काढले निघाले आणि मग लागली मी पानं कटाई करायला। आता या पानाच्या वरती एवढे काढल्याचे वेल आले आहेत की भरपूरच आणि पानं आतमध्ये दबून गेले। आता हे वांग्याचे झाड जे लावली होती, एक वांग्याचे झाड काढल्यांच्या वेलांमध्येच दबून गेला आणि एकच बाहेर राहिला। चवळीच्या शेंगा सुद्धा याच्यावर लागल्या आहेत आणि हा पिंजरा याच्यासाठीच ठेवली मी, याच्यावरती तो वेल जाईल म्हणून। आणि छान इकडे मस्त मी पूर्ण पानं तोडून घेतली। आता लागते म्हटलं माझ्या स्वयंपाकाला, कारण आता हळूहळू स्वयंपाकाला वेळच होईल आणि हवनीचा दिवस आहे, उपवास असल्यामुळे तेवढे फास्टली कामं काही मी करत नाही। आता इकडे पानं तर काटून आली, पण या मागेचे जे ढेट होते ते सुद्धा मला परिपूर्ण यांचे काटून घ्यायचे होते। पण आता हे पानं थोडे मोठे झालेत आणि कोणत्या पानाचा ढेट थोडा जास्त ठोकळ आहे, म्हणजे पानाची रेख एंडिंग पर्यंत असते म्हणून ते पूर्ण मी पावशीच्या साहाय्याने एवढे काढून घेतली आणि छान पानं वॉश केली। आता तुमच्या इकडे आमच्यासारखीची वडी बनवतात का? आता कोणाकोणाकडे अशी वडी बनवतात हे तर मला माहीत नाही, कारण मी भरपूर व्हिडिओमध्ये ब्लॉगमध्ये बघते तर कोणी एकच पानाची वडी बनवतात आणि तिला एकदम डायरेक्ट तेलामध्ये तळतात। आता आमच्या इकडे पाण्यावर म्हणजे वाफेवर शिजवून वडी तयार केली जाते। आता मी काय करते, याच्यामध्ये तांदळाचं पीठ, बेसन, तिखट, नमक, थोडं जिरं आणि यामध्ये धनिया पावडर आणि आपल्या घरी जो बनवलेला आपण काळा मसाला असतो तो सुद्धा मी याच्यामध्ये घालते आणि वरून एक लिंबू पिळते, म्हणजे लिंबूचा रस घातला ती गळाई काही खाजवत नाही आणि खायलाही थोडं टेस्ट आपल्याला बरं वाटते। आता इकडे आणि वडीला काय करते, एक खाली मोठा पान ठेवते आणि मग त्याच्यावरती छोटे छोटे पानं 4-5 पानं लावते, छान मस्त तिला गोल आकारामध्ये करते आणि मग ती वडी मी कुकरमध्ये शिजवते। आता भरपूरशी एकाच पानाची वडी करतात किंवा कोणी वाफेवर नाही शिजवत, डायरेक्ट तेलामध्ये तळून घेतात। आता आमच्या इकडे आधीपासून असं तर मी बघितली नाही, पण माझ्या आईकडे पण अशीच वडी करायची आणि मी सुद्धा आता अशीच वडी करते। आता आज मला स्वयंपाकामध्ये ना वांग्याची भाजी बनवायची होती। आता वांग्याची भाजी म्हटलं की आमच्या घरी सर्वांच्या नाकावर येतं, पण आज मी थोडीशी मसालेवाली भाजी करणार होती, म्हणजे ही आवडीनं खातील बा म्हणून। कारण माझ्या घरचे साहेब, माझ्या उत्कर्षला, माझी आद्या तर वांग्याची भाजी खात नाही, कारण तिला भेंडीला बीज असते ती खात नाही, शेंगाला बीज असते ती खात नाही, वांग्याला बीज असते तर वांगा सुद्धा ती खात नाही। आता तिला आधीपासून लहानपणापासून बीजीचा काय प्रॉब्लेम आहे तर माहित नाही, पण ज्याला बीज दिसली तर ती काही खात नाही। इकडे छान आलू वांग्याची भाजी केली आणि आता वडीला मी कुकरमध्ये शिजवते, कधी पण खाली वाटी घालते आणि वाटीवरती छान वड्या ठेवते, त्याच्यामध्ये अर्धा कप पाणी घालते आणि तेल सुद्धा घालते आणि मग ते ठेवलं हळू मंद आचेवर ठेवलं की छान ती 15 मिनिटांनी शिजून अशी रेडी होते, म्हणजे जास्त गॅस आपलं वेस्ट जात नाही। आता मी इंडक्शनवरच करते सर्व काही, सोलर लावलाय तेव्हापासून, नाहीतर आधी तर गॅसवरच व्हायचा।
आता इकडे माझी मस्त मसालेदार आलू वांग्याची भाजी रेडी झाली आणि वडी सुद्धा रेडी झाली होती, म्हणून तिला काटून सनी बाजूला ठेवली. म्हटलं तोपर्यंत थंडी होते, मग हिला मला बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे, कारण आज मला हिरवी मिरची, गोडलिंब पत्ता आणि कांदा याच्यामध्ये फ्राय करायची होती. म्हटलं आता भरपूर वडी केली आहे तर एवढी तळणार नाही, नाहीतर कधी सकाळी नाश्त्याला करते तर तिला तेलातून तळून घेते. आता वडीला छान बारीक बारीक चिरून घेतली चाकूच्या सहाय्याने आणि इकडे कढईमध्ये तेल ठेवली तडका लावायसाठी. आता अशी वडी कोणाकोणाला खायला आवडतो. आता मी एका ब्लॉगमध्ये बघितली होती वडीला पान लावून छान तेलामध्ये तळून घ्यायचं. म्हटलं आपण सुद्धा एखाद वेळ असं ट्राय करून बघू की कशी लागणार वडी म्हणून. आता कधी तर तशी केली नाही, पण एकदा तरी मी करून बघणारच आहे तशी वडी. आता इकडे वडीला एकदम बारीक चिरून घेतली, म्हणजे हिला मस्त थोडा तेल जास्त घालायचा आणि फ्राय करायचं, म्हणजे खायला एकदम अप्रतिम वाटते, म्हणजे चवीला छान वाटतो. तशी तर वडी सर्वांचीच फेवरेट आहे. आता सर्वांनाच तर माहीत नाही, पण आमच्या घरी सर्वांची फेवरेट आहे. आता इकडे कांदा, गोडलिंबाचा पत्ता घातली, 2-3 हिरवी मिरची घातली. आता हिला छान तेलामध्ये फ्राय करते आणि वरून सांबार घालून देऊ, म्हणजे वडीची टेस्ट खूप छान होईल. आता अशा पद्धतीने मी वडी बनवते. आणि आज मी सकाळी उठली तेव्हाचे कोणते कोणते कामं केली, म्हणजे आजचं माझं रुटीन काय होतं हे सर्व मी तुमच्यासोबत शेअर केली. तर माझं तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आता जेवणामध्ये जास्त विशेष तर काही नव्हतं. भात, आलू वांग्याची भाजी, चपाती, गोड चपाती आणि पानाची वडी केली होती आणि कढी. दुसरं असं काही विशेष नाही बनवली, पण आजचा दिवस माझं असं होतं. आणि आवडलं का तुम्हाला सुद्धा? चला मग आवडलं असेल तर पटकन माझ्या ब्लॉगला एक लाईक करून द्या.